नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लुधियानामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राच्या निर्मितीद्वारा केंद्र सरकारकडून अनुसूचित जमातीतल्या उद्योजकांना मोठं पाठबळ. मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, पंतप्रधानांचा विश्वास. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना द्यायच्या नुकसान भरपाई देण्याबाबत एकमत, ग्राहकांवर बोजा नाही, अरुण जेटली. कुठल्याही देशानं पुरस्कृत केलेला दहशतवाद हे जगापुढील सर्वात मोठं आव्हान, सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण आवश्यक, प्रकाश जावडेकर. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नारायण राणे यांची मागणी. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी खटल्याच्या कामकाजाला आज सुरुवात. तीनही आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर. मुस्लिमांची प्रगती होण्यासाठी 5% आरक्षणाची मागणी करत मुस्लिम समाजाचे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे. आणि लोढा समितीच्या शिफारसीबाबत बीसीसीआयनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांना पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लुधियाना इथं उद्घाटन केलं. पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत हे केंद्र उभारण्यात आलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट या योजनेचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. या योजनेमुळे पर्यावरणपूरक उत्पादनांच्या दर्जात सुधारणा होण्याबरोबरच या उत्पादनांच्या निर्मितीला चालनाही मिळणार आहे. मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. लघुउद्योगांनी आपल्या उत्पादनात झिरो डिफेक्ट अर्थात कोणताही दोष नसणारं उत्पादन आणि झिरो इफेक्ट अर्थात पर्यावरणाला हानी न पोहोचणारं उत्पादन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. जेड योजना के तहत एक बड़ी कंपटीशन की कल्पना है. ब्रॉन्ज से लेकर के प्लेटिनम तक 5 अलग अलग लेयर के इनाम दिए जाएंगे. और मेरा उद्योगकारों को निमंत्रण है कि जीरो डिफेक्ट जीरो इफेक्ट मूवमेंट में कम से कम 10 लाख उद्योग उस कंपटीशन में आए आगे. 50 पैरामीटर तय किए हैं. उस 50 पैरामीटर के लिए अपने आप को सज्ज करें. कुछ कमियां हैं तो ठीक करें. आप देखिए ग्लोबल मार्केट के लिए हमारी प्रोडक्ट जगह बनाना शुरू कर देगी. और भारत सरकार का ये प्रयास, ये सर्टिफिकेशन जो है वो दुनिया में काम आने वाला है. उस दिशा में एक महत्वपूर्ण इनिशिएटिव आज यहां किया गया है. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 225 उद्योजकांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक बाजारपेठ हे उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. खादी फॉर फॅशन हा आजचा मंत्र असला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रातल्या महिलांना 150 चरख्यांचं वाटप पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशमधल्या 3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण केलं. 1572 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पांमध्ये पर्वती जलविद्युत प्रकल्पाचा 520 मेगावॅटचा तिसरा टप्पा, रामपूरचा 412 मेगावॅटचा प्रकल्प आणि 800 मेगावॅटच्या कोल धरण ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. या विद्युत योजनेमुळे हिमाचलचं आर्थिक चित्र पालटू शकतं, असं पंतप्रधानांनी यानंतर जाहीर सभेत सांगितलं. देशभरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची चर्चा होत आहे असं सांगून हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य सैन्यात दाखल होण्याची परंपराच आहे. त्यामुळे हिमाचल ही देवभूमीबरोबरच वीरभूमीही आहे, असं पंतप्रधान म्हणाले. वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्ती वेतन लागू करण्याचं सेवानिवृत्त सैनिकांना दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं.
वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर राज्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम चुकती करण्याबाबत आज जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर बैठकीत एकमत झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. जीएसटीचा बोजा ग्राहकांवर पडणार नसल्याचंही जेटली यांनी स्पष्ट केलं. वस्तू सेवा कराच्या प्रस्तावित दराबाबत नवी दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. 6, 12, 18 आणि 26% अशा 4 स्तरीय वस्तू सेवा करांबाबत ही चर्चा झाली. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी दर तर चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक कर ठेवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं जेटली यांनी सांगितलं. 1 एप्रिल 2017 रोजी नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अंमलात आल्यानंतर राज्यांना होणारा महसूल तोटा कसा भरून काढता येईल या संदर्भात एकमत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या राज्यांचं महसूल उत्पन्न कमी होईल त्यांना केंद्राकडून भरपाई देण्यात येईल. चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रस्तावित कर प्रणालीतून अन्नपदार्थांना वगळण्यात येईल. तसंच सर्वसामान्य वापराच्या वस्तूंपैकी 50% वस्तूही करातून वगळण्यात येतील. चैनीच्या वस्तू तसंच तंबाखूजन्य उत्पादनं यांच्यावर उपकर लावण्याबाबतही या बैठकीत विचार झाला. राज्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 2015-16 हे पायाभूत वर्ष निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर कराचा बोजा वाढवायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील 5 वर्षांसाठी महसूल वाढ मोजणीसाठी काय आधार असावा याबाबत तसंच अप्रत्यक्ष कर प्रणालीवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी संदर्भातील 3 दिवसीय बैठकीला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. 3 तलाकचा मुद्दा समान नागरी कायद्याशी जोडता कामा नये असं सांगून या मुद्द्यावर सुरू असलेला विवाद निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज कोची इथं एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकार देशातील मुस्लिम महिलांसाठी न्याय सुनिश्चित करू इच्छित असल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भात केंद्राचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा होता असंही नायडू यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात केंद्रीय विधी मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयानं लोकांची मतं मागवली होती आणि चर्चा करण्यास सांगितलं होतं असं नायडू म्हणाले. स्थैर्य, प्रगती आणि विकासाला दहशतवाद हा मुख्य धोका आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम राहण्यावरच जागतिक संपन्नता अवलंबून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स माध्यम मंचाचं उद्घाटन करताना त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या. नुकत्याच संपलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादावरच प्रामुख्यानं चर्चा झाली. दहशतवादाची झळ लागूनही त्याला खतपाणी घालणारे देश चांगला आणि वाईट असा दहशतवादात फरक करण्याची चूक करत आहेत. राष्ट्र पुरस्कृत आणि राष्ट्रांनी संरक्षण दिलेला दहशतवाद हेच जगापुढचं सध्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 27 कोटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणं आवश्यक असून यामुळे देशात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. जावडेकर यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या चर्चेत भाग घेतला. पुढच्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आयोजित केली होती. शालेय विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार असून याबाबत राज्य शासनाची वेगळी भूमिका आहे. 5वी आणि 8व्या इयत्तेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश न देता अभ्यासाची चांगली तयारी करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचं धोरण असावं अशी राज्याची भूमिका असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. नोव्हेंबर 2014 नंतर आजपर्यंत आरक्षणासंदर्भात न्यायालयात कोणतंही प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली. मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल जे लाखोनी मोर्चा निघतायत त्या मोर्चा निघाल्यानंतरही कोणत्याही मंत्र्यांची आणि मुख्यमंत्री सहानुभूती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी नाहीये. मराठा समाजाची भावना मोर्चा मागची हे सरकार समजू शकलं नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा तर मागूच
सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओद्वारे नजर ठेवणारं पथक शिवसेना स्थापन करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होता कामा नये असंही त्या म्हणाल्या. डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारनं सरकारी धान्य दुकानात डाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या कामकाजाला अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुरुवात झाली. या प्रकरणातील 3ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोपर्डी खटल्यातील आज 3ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यापैकी एका आरोपीने वकील लावलेले आहेत आणि 2 आरोपींनी वकील देण्याची कोर्टाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार कोर्टाने न्यायालयात उद्या तारीख ठेवलेली आहे. सरकारने या खटल्यातील गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता या खटल्याची सुनावणी तातडीने करावी असे मला सूचना सरकारने दिलेली आहे. खटल्यातील आरोपी नितीन भैलुले याने जामीन आणि त्याचप्रमाणे खटल्यातून त्याला मुक्त करावं अशा तऱ्हा कोर्टाला विनंती अर्ज केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात 350 पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून या खटल्यात 70 साक्षीदार तपासले जाणार आहेत. 13 जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी 5% आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आज मोर्चे काढण्यात आले. जमियते उलेमा संघटनेनं आज सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली. केंद्र सरकार तलाक संदर्भात दुरुस्ती करण्याच्या विचारात आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोलापूर शहर आणि परिसरातले मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यात जमियत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेनं संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात मूक मोर्चा घेऊन निवेदन दिलं. आधीच्या सरकारनं मराठ्यांना दिलेलं 16% आणि मुस्लिम समाजाला जाहीर केलेलं 5% आरक्षण पूर्णत्वाला न्यावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. श्रीरामपूर इथंही आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं. आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळवण्याचा अधिकार आम्हालाही आहे असं यावेळी सांगण्यात आलं. जमियत उलेमा हिंद संघटनेनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. सच्चर आयोग, रंगनाथ मिश्रा आयोग तसंच रेहमान कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जालन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. अमरावती इथंही जमियत उलमा या संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारकडून वाढता हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्याला विरोध करण्यात आला. धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं याच मागणीसाठी जमियत उलेमा हिंद तर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आलं. लातूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाचा मुद्दा तातडीनं तडीला न्यावा, अन्यथा जमियत उलेमा हिंदला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. नंदुरबारमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजानं मोर्चा काढून धरणं आंदोलन केलं. या समाजाला आरक्षण देऊन त्यांचं जीवनमान उंचावत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्येही मुस्लिम समाजानं मूक मोर्चा काढला. मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा या आणि इतर मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. राज्य शासनाची विविध कार्यालयं शासकीय उपक्रमासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्याबाबतच्या नवीन खरेदी धोरणात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन नगर परिषद अथवा नगरपंचायती स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. अंबरनाथ नगर परिषदेचं डॉक्टर BG छाया रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
देशाला लाभलेली संस्कृती, लोककला, लोकसाहित्याचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितलं. मुंबईत 40व्या राष्ट्रीय लोकसाहित्य परिषद आणि परंपरा महोत्सव 2016चं उद्घाटन आज गगराणी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. लोककला आणि लोकसाहित्य टिकवून ठेवण्याची गरज असून समाजाची लोककलेविषयी जाण सखोल आणि समृद्ध असावी, यासाठी जाणकारांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं गगराणी यांनी सांगितलं. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे, प्राध्यापक डॉक्टर जवाहरलाल हांडू, डॉक्टर प्रकाश खांडगे, डॉक्टर गणेश चंदनशिवे, डॉक्टर मोनिका ठक्कर आदी अभ्यासक यावेळी उपस्थित होते. विदर्भात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंचनाच्या सहाय्यानं पिकवलेल्या सोयाबीन पिकाची बाजारपेठेत आवक झाल्यानंतर मात्र त्याच्या विक्री भावात कमालीची घसरण आल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होणार नसल्यानं शासनानं नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी त्वरित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील हंगामात सोयाबीनला 3,500 ते 3,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र सोयाबीनचे दर 2,000 ते 2,500 रुपयापर्यंत खाली आले आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. 2500 शेतकऱ्याला पुरत नाही आणि 2500 पेक्षा 5,000 4,000पर्यंत कमीत कमी 4,000पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला पाहिजेत, अशी शेतकऱ्याची विनंती आहे. आणि आता समोरच्या पिकामध्ये आम्हाला हरभऱ्याचं उत्पन्न काढायचं आहे, पण त्या हरभऱ्याच्या उत्पन्नासाठी आम्हाला पैसे, म्हणून मार्केटमध्ये आम्ही सोयाबीन आणलेली आहे आणि सोयाबीनसाठी 2100 ते 2200 रुपये आम्हाला भाव मिळत आहे. हा आमच्यावर अन्याय होत आहे. आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास क्षेत्रात काम करणाऱ्या अर्थसंकेत या संस्थेच्या वतीनं आज मुंबईत दिवाळी व्यापार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्योजक संस्था, विविध चेंबर्स यांना एका व्यासपीठावर आणलं जातं. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांची माहितीचा प्रसार आणि प्रसार उद्योजकांमध्ये व्हायला मदत होते. उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम या संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित केला जातो. लघु आणि मध्यम उद्योजकांना एकत्र आणून विविध व्यावसायिक मदतीची माहितीही त्यांना मिळावी, हा दृष्टिकोन ठेवून या कार्यक्रमात दरवर्षी अधिकाधिक सुधारणा केल्या जातात. मुंबईत कफ परेड इथल्या मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आज सकाळी 6:30च्या सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाचे 8 बंब आणि 6 टँकरच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात बीसीसीआयची पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआयनं पूर्णतः लागू कराव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या 18 जुलैला दिला होता. या निर्णयाविरोधात बीसीसीआयनं 16 ऑगस्टला पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 34 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 14.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 25. नागपूर 33 आणि 15. पुणे कमाल 32, किमान 19. औरंगाबाद 32, 17. नाशिक कमाल 32, किमान 19. कोल्हापूर 31 आणि 21. रत्नागिरी 33, 24. सोलापूर 33, 18. आणि अमरावती कमाल 30, किमान 15 अंश सेल्सिअस.
शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. लुधियानामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राच्या निर्मितीद्वारा केंद्र सरकारकडून अनुसूचित जमातीतल्या उद्योजकांना मोठं पाठबळ. मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, पंतप्रधानांचा विश्वास. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना द्यायच्या नुकसान भरपाई देण्याबाबत एकमत, ग्राहकांवर बोजा नाही, अरुण जेटली. कुठल्याही देशानं पुरस्कृत केलेला दहशतवाद हे जगापुढील सर्वात मोठं आव्हान, सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण आवश्यक, प्रकाश जावडेकर. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नारायण राणे यांची मागणी. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी खटल्याच्या कामकाजाला आज सुरुवात, तीनही आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर. मुस्लिम आणि लोढा समितीच्या शिफारसीबाबत बीसीसीआयनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.